सगळे आमचे 15,000 सगळ्या जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी कार्यकर्त्याची मानसिक तयारी करणं हे अधिवेशनाचं मूळ कारण असतं. नाही, निवडणुकीच्या आधी हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळं जशा निवडणुका जवळ येतील तसे तसे महायुतीमधले निर्णय घेतले जातात. विधानसभेनंतर ते पहिलं अधिवेशन होतं. काय सांगू? भाजपचं शिर्डीला 2 दिवसाचं आज मीटिंग आणि उद्या अधिवेशन असा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. सगळे आमचे 15,000 सगळ्या जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आणि अमितभाई शहा आणि नड्डाजी हे दोघं जण त्या अधिवेशनात मार्गदर्शन करणार आहेत. साधारणतः हे जे अधिवेशन आहे हे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचं रणशिंग फुटणार आहे असं समजलं जातं. काय सांगा? अर्थातच आता विधानसभा झालेल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा हा उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरा जाण्यासाठी कार्यकर्त्याची मानसिक तयारी करणं हे अधिवेशनाचं मूळ कारण असतं आणि त्या पद्धतीने हे 15,000 लोकांचं अधिवेशन होत आहे शिर्डीला. सगळीकडे आता विधानसभा लोकसभा हे दोन्हीकडनं आघाडी आणि युतीकडनं, परंतु आज सकाळपासून शिवसेना ठाकरे गट आहे त्यांनी स्वबळाचा नारा दिला. आता स्थानिक स्वराज्यासाठी कुठेतरी स्वबळाचा नारा आता येऊ लागला आहे. नाही, निवडणुकीच्या आधी हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळं जशा निवडणुका जवळ येतील तसे तसे महायुतीमधले निर्णय घेतले जातात. पुणे महानगरपालिकेत स्वबळाचा भाजप स्वबळाचा आणण्यास इच्छुक आहे. तेच सांगितलं की जसं निवडणूक येईल त्यानंतरच महायुतीचे जे काय असतील ते निर्णय त्यावेळेस होतील. पुण्यातला प्रश्न आहे, पुण्यात वाढत्या गुन्हेगारी आणि जे वाढते त्याच्यावर कुठेतरी आळा बसला. आता अधिवेशनाच्या ह्याच्यामध्ये ते कसं आणि दुसरा एक शेवटचा प्रश्न. आज एक न्यूज सध्या व्हायरल होतीये की फडणवीस आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील, तर काय वाटतं महायुती म्हणून तुम्हाला? त्यांचा जे काय चाललेलं आहे तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्या संबंधी मी काय वक्तव्य आता करू शकत नाही. आज तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये सुवर्णकार समाजाचे जे लोक आहेत, मी सोनार समाजाचे असल्यामुळे आज नगरमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलंय आणि मला हा पुरस्कार दिलेला आहे. कारण सोनार समाजामधलं मंत्री हे मला वाटतं आणि महिला मंत्री पहिल्यांदाच झालेलं आहे आणि त्यांना आनंद आहे की त्यांची मंत्री झालंय आणि त्यांना 5-5 खात्याचा कार्यभार सोपवलाय आणि त्या आनंदामुळे त्यांनी ते आज पुरस्कार दिलेला. एक शेवटचा प्रश्न होता, बीड प्रकरणावर ज्या पद्धतीने महायुतीच्या नेत्यांमध्ये लोकप्रतिनिधी बीड प्रकरणाविषयी आता माझा काही पुण्याचे